सो आता आपण काय स्टार्ट करायचं आहे? PYQs कशाचे? MCQ, CETचे MCQ सॉल्युशन्सचे. ओके, पहिला काय आहे बघा, कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी. पहिला काय आहे? कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी ओके, क्वेश्चन काय बघा, कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी ऑफ गॅस. कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी. हा घेत एकच मिनिट, पहिला क्वेश्चन रीड करूया. कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी. Calculate the solubility of gas in solvent at 25 degrees Celsius and 0.8 atmosphere if the Henry's constant for solvent is 6.8 into 10 raised to -4. आता इथं हा फॉर्म्युला बघून आपल्याला समजते की कोणता यूज करायचा आहे. S इज इक्वल्स टू काय यूज करायचं आहे, तर S इज इक्वल्स टू KH इंटू काय यूज करायचं आहे, तर P. हेनरीज लॉ यूज करायचा आहे. कसला लॉ यूज करायचा आहे? हेनरीज लॉ. आता यामध्ये प्रेशर दिलाय, प्रेशर किती दिलेला आहे, तर 0. काय दिलाय, तर 8 ॲटमॉस्फिअर दिलेला आहे. आणि हेनरीज कॉन्स्टंट काय दिलेला आहे, तर हेनरीज कॉन्स्टंट दिलेला आहे 6.8 इंटू 10 रेज टू काय आहे, तर -4. जे काही युनिट असतील ते असतील. Therefore, solubility is equals to KH into P, that is 6.8 into 10 raised to -4 into 0. काय आहे, तर 8. हा 6.8 into 8 into 10 raised to काय करा, तर -5. 8 8 जा काय येणार आहे, तर 64. 8 4 जा 8 8 जा 64. 8 5 जा 48, 6 जा 48, 49 50 51 52 53 54. हा 544 54.4 into 10 raised to -5. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय लिहिणार आहे, 5.44 into 10 raised to काय येणार आहे, तर -4. सो ऑप्शन कोणता येणार आहे, तर सी. हाँ, मोलैरिटी इज मोल पर लीटर. मोलार मोल पर DMQ यानी मोलैरिटी मोल पर लीटर ही रहता है. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, कॅल्क्युलेट द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ 0.1 मोलार aqueous सोल्युशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट आहे म्हणजे वॅन ऑफ फॅक्टर वापरावा लागणार. ठीक आहे, इफ द वॅन ऑफ फॅक्टर इज 1.125 and R is gas constant 0.0821. टेम्परेचर इज 300 केल्विन. ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय असते, तर पाय इज इक्वल्स टू काय असते, तर CRT. पण इलेक्ट्रोलाइट आहे म्हणून ICRT येणार आहे. पाय इज इक्वल्स टू काय येणार आहे, ICRT. मग पाय इज इक्वल्स टू जर ICRT आहे, तर पाय इज इक्वल्स टू I 1.125 इंटू C ची व्हॅल्यू किती येणार आहे, तर 0.1. 0.1 इंटू R ची व्हॅल्यू 0.0821 इंटू टेम्परेचर 300 आहे. इथं बघा, हा 300 2 डेसिमल शिफ्ट करा. 1.125 इंटू 8.21 इंटू 3 इंटू 0. काय आहे, तर 1. हा 0.1 10 रेज टू -1 कन्सिडर करा. 1.125 इंटू 8.21 इंटू 3 इंटू 10 रेज टू -1. ह्याची व्हॅल्यू काय येते बघा, ह्याची व्हॅल्यू काय येते बघा, मल्टिप्लिकेशन करून बघा त्याची व्हॅल्यू काय येते. पाय इज इक्वल्स टू ICRT, सो 1.125 इंटू 10 इंटू 0.1. काय येते बघा, मल्टिप्लिकेशन करून काय येते बघा,
किती व्हॅल्यू येते 27.63 इंटू 10 रेस टू काय तर -1 10 रेस टू ठीक आहे 27.69 इंटू 10 रेस टू -7 म्हणजे 2.76 काय येणार आहे तर 9 दॅट इज 2.77 दॅट इज 2.77 2.77 झालं पुढचं घेऊया ऑप्शन कोणता येणार आहे तर सी पुढचं बघा व्हॉट टाइप ऑफ सोल्युशन इज हायड्रोजन इन पॅलेडियम पॅलेडियम हा सॉल्व्हेंट असते आणि H2 हा सोल्यूट असते सो इथं काय असणार आहे गॅस इज अ सोल्यूट अँड सॉलिड इज अ सॉल्व्हेंट gas is a solute and solid is a solvent. What type of solution is the H2 gas in palladium? Gas is the solute and solid is a solvent. Yes. Which of the following liquid mixtures behaves nearly ideal? Nearly ideal बेन्झीन प्लस टोल्यून मी तुम्हाला सांगितलेलं होतं हे एक्झामला क्वेश्चन विचारतात म्हणून तुम्हाला आठवते का बघा मी तुम्हाला खूपदा सांगितलेलं होतं की हा क्वेश्चन विचारतात हा हे बघा हे नियरली आयडियल सोल्युशन नेगेटिव्ह डेव्हिएशन आणि पॉझिटिव्ह डेव्हिएशनचे आन्सर्स म्हणजे एक्झाम्पल पार्टच करायचे आता इथं विचारलं ना आयडियल सोल्युशन कोणतं आहे मग पुढच्या वेळी विचारतील पॉझिटिव्ह डेव्हिएशन कोण दाखवणार आहे किंवा निगेटिव्ह डेव्हिएशन विचारून काय विचारणार आहेत अवतीभोवती तेच विचारणार आहेत बघा Calculate the mole fraction of a solute in a solution. If a solution is prepared by dissolving 394 gram of non-volatile solute in 622 gram of water at 30 degrees Celsius, the molar mass of solute is 342 gram. आता मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय असते x2 is equals to number of moles n2 divided by n1 plus काय असते तर n2 ठीक आहे आता परत मोल फ्रॅक्शन N2 is equals to काय असणार आहे वेट ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट आणि N1 म्हणजे काय असणार आहे तर वेट ऑफ सॉल्व्हेंट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ काय असणार आहे सॉल्व्हेंट वेट ऑफ सोल्यूट 394 ग्रॅम आहे डिवायडेड बाय मास ऑफ सॉल्व्हेंट मास ऑफ सोल्यूट मोलार मास ऑफ सोल्यूट किती आहे तर 342 ग्रॅम त्यामुळे वेट ऑफ सॉल्व्हेंट किती आहे तर 622 ग्रॅम आहे डिवायडेड बाय मोलार मास वॉटर आहे वॉटरचं मोलार मास किती असते तर 18 ग्रॅम पर मोल तुम्हाला दिलं नसलं तरी पण तुम्हाला माहित असायला पाहिजे की तो किती असणार आहे तर 18 ग्रॅम पर काय असणार आहे तर मोल आता याचं डिव्हिजन फाइंड करा ह्याचं डिव्हिजन फाइंड करा काय येतंय बघा नंबर ऑफ मोल साठी या 394 डिवायडेड बाय 342 परत 394 डिवायडेड बाय 342 प्लस 622 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 18 काय येतंय बघा कॅल्क्युलेशन्स बघा त्याचे काय येतात किती येतं व्हॅल्यू बघा कॅल्क्युलेशनच करावे लागणार ह्याचे खूप सारे आज लेक्चर होतं तुमचं मॅथचं मग 11वीचं नव्हतं काय मला म्हणतात गणपतीचं डेकोरेशन करायचंय म्हणून सुट्टी दिली आम्हाला मॅथच्या सरांनी
मॅथ्सचे सरांची सुट्टी दिले ते. सीईटी चालू झाली. ऑप्शन कोणता आला तर ए 0.032. नेक्स्ट, कॅल्क्युलेट डेल्टा TF ऑफ 0.15 मोलार सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाइल सोल्यूट. आता नॉन वोलाटाइल सोल्यूट जर असेल, डेल्टा TF चा फॉर्म्युला काय असते? डेल्टा TF इज इक्वल्स टू काय असते? KF इंटू काय असते तर M. मग KF किती आहे तर 1.5 आहे आणि मोलॅरिटी किती आहे तर 0.15. इथं इलेक्ट्रोलाइट वगैरे असं काय नाही दिलेलं, म्हणजे इलेक्ट्रोलाइट कन्सिडर करायचंच नाही. डायरेक्टली 15 जा 225. मग जर इथं 225 आलं तर हे 2 डेसिमल आणि हेक्साडेसिमल म्हणजे 0.025. 0.225. 0.225 म्हणजे ऑप्शन कोणता येणार आहे? सी. आता आपल्या डोळ्याला दिसतंय की नाही? लिहून घ्या पटकन. 0.22 काय येणार आहे तर 5. कसं येईल पिल्लू? कोणत्या लॉजिक नाही येणार सांग मला याच्या. आपण कॅल्क्युलेशन करून बघायचं. काय त्यांनी दिले त्यात नाही. तुम्हाला श्योरिटी असायला पाहिजे की मागचा आन्सर रॉंग आहे, माझा आन्सर करेक्ट आहे, ही श्योरिटी असायला पाहिजे. सो आन्सर काय आला तर 0.22 काय येणार आहे तर 5. ऑप्शन सी. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ऑफ द सॉल्व्हेंट. Calculate the cryoscopic constant of the solvent if the depression in freezing point is 0.18 molar. Solution of non-volatile solute is 0.2 Kelvin. परत सेम फॉर्म्युला, डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू काय असते तर M. मला फाइंड करायचं आहे KF. काय फाइंड करायचं आहे? KF. सो KF इज इक्वल्स टू काय असणार आहे? KF इज इक्वल्स टू डेल्टा TF अपॉन काय येणार आहे तर M. डेल्टा TF किती आहे तर 0.2 आणि हे मोलॅलिटी 0.18 म्हणजे 0.20 डिवायडेड बाय 0. काय ते तर 18. डिवाइड करून बघा. 20/18 करा. 2 डेसिमल शिफ्ट करून सोपं जाईल. 2 डेसिमल शिफ्ट करून. मग हे किती येणार आहे? 10 जा आणि किती येणार आहे तर 9 जा. 9 1 जा 9. मग परत 1 1 1 1 1 म्हणजे 1.111 रिकरिंग येणार. 1.111 रिकरिंग. लिहून घ्यायचं आहे. फक्त मुंड्या असं गेलं तर काय होत नाही. लिहून घ्यायचं आहे. पटपट पटपट लिहून घ्यायचं. कल नहीं, कल छुट्टी. कल छुट्टी. फ्राइडे को लेक्चर रहेगा 4:30 to 6. ठीक. सो याची व्हॅल्यू किती आली तर 1.11 केल्विन kg per mole. Next, which of the following aqueous solution have same molality, having same molality, exhibit maximum boiling point elevation. हे मी तुम्हाला कालच सांगितलेलं की असे क्वेश्चन सीईटी ला येणार आहेत म्हणून. त्यांची मोलॅलिटी सगळ्यांची सेम आहे, पण डिसोसिएशन झालं तर जेवढे नंबर ऑफ मोल्स फॉर्म होतील तेवढी जास्त, तेवढ्या पटीनं मोलॅलिटी काय होणार आहे तर वाढणार आहे. म्हणजे याचं कम्प्लीट डिसोसिएशन म्हणजे ज्याचं सगळ्यात जास्त आयोनायझेशन म्हणजे सगळ्यात जास्त आयन्स काय होतील तर फॉर्म होतील. तर KCl डिसोशिएट होऊन काय देणार आहे? K प्लस आणि काय देणार आहे? Cl मायनस.
NaCl काय देणार आहे Na प्लस आणि काय देणार आहे Cl मायनस. AlCl3 Al3 प्लस प्लस काय देणार आहे 3Cl मायनस. चौथा ऑप्शन काय आहे BaCl2. BaCl2 काय देणार आहे तर Ba2 प्लस Ba2 प्लस प्लस 2Cl काय येणार आहे तर मायनस. मी तुम्हाला काय म्हटलं कंप्लीट डिसोसिएशन असेल तर वेंट ऑफ फॅक्टर I इज इक्वल्स टू नंबर ऑफ आयन्स डिसोसिएटेड. मग ह्याचा I काय येणार आहे 2, ह्याचा I काय येणार आहे 2, ह्याचा I काय येणार आहे 4, ह्याचा I काय येणार आहे 3. आणि मी काय म्हटलेलं कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेंट ऑफ फॅक्टर आहे. मग कोणाची त्याचा वेंट ऑफ फॅक्टर सगळ्यात जास्त, त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी सगळ्यात जास्त मग कोण असणार आहे AlCl3. काय येणार आहे AlCl3. कंप्लीट डिसोसिएशन नंतर ना काय येणार आहे ऑप्शन काय येणार आहे तर सी. ऑप्शन काय येणार आहे सी. नेक्स्ट okay, calculate the mole fraction of pure liquid B in a solution if total vapor pressure of solution, vapor pressure of pure liquid A and vapor pressure of pure liquid B are. आता सगळ्यात पहिला लिहून घ्यावं की काय काय दिलेलं आहे. क्रमानुसार आहे रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली म्हणजे काय तर क्रमानुसार. मग सगळ्यात पहिला वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे फक्त P 500 ml ऑफ HGI. वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड ए, प्युअर लिक्विड ए P1 म्हणूया आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड बी ह्याला काय म्हणूया तर P2. आणि काय विचारलंय मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर लिक्विड बी म्हणजे काय विचारलंय तर X2 हा ऍट अ गिवन टेम्परेचर. So what we will do, we will say here it follows Raoult's law. What it follows? आणि Raoult's law चं इक्वेशन काय असते तर टोटल P इज इक्वल्स टू काय असते तर P01 प्लस इन ब्रॅकेट P02 मायनस P01 इंटू काय असते तर X2. मग P ची व्हॅल्यू किती आहे? P ची व्हॅल्यू आहे 500. P01 हा P01 आणि हा P02 आहे. P01 किती आहे 400 प्लस P02 किती आहे तर 575 मायनस P01 400 इंटू काय येणार आहे तर X2. सो 500 मायनस 400 इथं केलं तर इथं काय येणार आहे तर 100 आणि 575 मायनस 400 म्हणजे इथं किती येणार आहे तर 175 X2. सो 100 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 175 इज इक्वल्स टू X2 येणार आहे. 25 4 जा आणि 25 किती येत आहे 175. 25 5 जा 125, 25 6 जा 150, 25 7 जा काय येते तर 175 म्हणजे इथं काय येणार आहे तर 4 बाय काय येणार आहे तर 7. मग हा 4/7 आला. काय येणार 4/7 म्हणजे 7.7 डिवायडेड बाय 4. 0 जा 0 ब्रिंग डाउन 4 0. 5/7 कसं 5/7 कसं 4 डिवायडेड बाय 7 केले ना 35. हा हा 5/7 सॉरी मी 7/5 विचारतो. मग परत 7 किती येणार आहे 7 7 जा 49. 0.57 0.57 म्हणजे ऑप्शन काय येणार आहे बी. लिहून घ्या पटकन. क्वेश्चन नंबर टाका आणि लिहून घ्या. यश लिख रहे हो यश? What is the numerical value of osmotic pressure of 1 molar urea? Urea dissociating solute नहीं है, associating पर नहीं है. Neither dissociating nor associating. If the numerical value of osmotic pressure of 0.5 urea of solution is X. हे बघा आपल्याला असं माहित आहे की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर osmotic pressure is directly proportional to what? Concentration. मग इथं काय असणार आहे pi1 upon pi2 is equals to काय असणार आहे तर C1 upon काय येणार आहे तर C2. So the numerical value of osmotic pressure of 1 molar urea हे विचारलंय म्हणजे pi1 विचारलंय त्यावेळी त्याचं 1 मोलार होतं युरिया
पाय2 किती आहे? पाय2चं रिलेशन घेऊया. डिवायडेड बाय ऑस्मोटिक प्रेशर. इफ द न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ ऑस्मोटिक प्रेशर इज 0.5. 0.5 च इथं बघा 0.5 च एक्स ऑस्मोटिक प्रेशर आहे. इथं बघा सोल्युशन इज एक्स म्हटलंय ना. काय म्हटलंय? सोल्युशन इज एक्स. सो इथं काय येणार आहे? तर इथं एक्स. मग इथं पाय1 इज इक्वल्स टू काय असणार आहे? पाय1 इज इक्वल्स टू एक्स अपॉन 0.5. 0.5 म्हणजे काय असते? तर 1/2. 1/2 म्हणजे 2 वरती शिफ्ट होणार म्हणजे 2x येणार. सो पाय1 जो असणार आहे तो किती असणार आहे? 2x. समजलं का काय केलं? ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. सो पाय1 अपॉन पाय2 इज इक्वल्स टू C1 अपॉन काय येणार आहे? तर C2. मग पाय1च्या वेळी कॉन्सन्ट्रेशन 1 आहे आणि पाय2च्या वेळी ऑस्मोटिक प्रेशर x आहे. मग पाय2 किती आहे? सॉरी ऑस्मोटिक प्रेशर कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.5. 0.5 म्हणजे काय केलं? तर 1/2. 2 शिफ्ट केला. 2x म्हणजे ऑप्शन सी येणार. 2x म्हणजे ऑप्शन काय येणार आहे? सी. 2x म्हणजे ऑप्शन काय येणार आहे? नेक्स्ट बघा. कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ volatile liquid A at a given temperature. If mole fractional vapor pressure of volatile liquid B is 0.4 and 900 mm of Hg. टोटल प्रेशर P चा फॉर्म्युला काय असतं इथं? एक मिनिट पहिले सॉल्व करते फिर. इथं टोटल प्रेशर P इज इक्वल्स टू काय येणार आहे? तर P01 प्लस P02 मायनस P01 इंटू x2. आता टोटल प्रेशर P तर दिले किती आहे? 600. P01 किती आहे? फाइंड करायचं. P01च फाइंड करायचं. वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड आहे. प्लस P02. P02 किती आहे? तर 900. 900 मायनस P0 काय येणार आहे? तर 1. P01 x2. x2 ची व्हॅल्यू किती आहे? तर 0. काय आहे? तर 4. आता इथं सॉल्व कसं करणार बघा. हा 600 इंटू P01 प्लस 9 4 जा 36. म्हणजे इथं किती येणार आहे? तर 3600. पण एक काय होणार आहे? तर कट होणार आहे. काय कट होणार आहे? तर डेसिमल आहे. 0.4 आहे ना. प्लस 360 मायनस काय येणार आहे? 0.4 P01 प्लस 360 या साईडला जाऊन मायनस 600 मायनस 360 इज इक्वल्स टू P01 मायनस 0.4 P01. सो 600 मायनस 360 किती येणार? 600 मायनस 360 240. 240 इज इक्वल्स टू 0.6 काय येणार आहे? तर P01. सो 240 अपॉन 0.6 इज इक्वल्स टू P01. हे दोघांचे डेसिमल जर शिफ्ट केले काय येणार आहे? 2400 डिवायडेड बाय काय येणार आहे? तर 6 इज इक्वल्स टू काय येणार आहे? तर P01. सो इथं काय येणार आहे? 6 1 जा 6 किती जाते? 4 जा 0 जा 0. सो 400 mm of Hg is what? P01. That is vapor pressure of pure liquid A. That is vapor pressure of pure liquid A. Next question बघा. Calculate the molality of a solution of a non-volatile solute if it freezes at minus 0. freezes म्हणजे freezing point दिले. सोल्युशनचा freezing point दिले. आणि KF वॉटर हे बघा KF आहे ना 1.86 आहे म्हणजे लॉजिक लावायचं. KF 1.86 वॉटर साठी असते. म्हणजे सॉल्व्हंट तुमचा वॉटर आहे आणि सॉल्व्हंट जर वॉटर आहे तर त्याचं फ्रीजिंग पॉइंट काय असते? तर 0 डिग्री सेल्सिअस. सो सगळ्यात पहिला T0F किती आहे? तर 0 डिग्री सेल्सिअस. TF किती आहे? तर 0.36 डिग्री सेल्सिअस. सो पहिला डेल्टा TF काढूया. डेल्टा TF इज इक्वल्स टू काय असते? तर T0F मायनस काय असते? TF. 0 मायनस 0.36 दॅट इज 0.36 डिग्री सेल्सिअस. 0.36 केल्विन.
डिग्री सेल्सिअसला केल्विन मध्ये डिफरन्स म्हणून लिहू शकतो. रिझन आहे दोघांमध्ये तुम्ही 273 ऍड करणार आहे, सबस्ट्रॅक्ट करून तीच व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे. बरं, मला मोलॅलिटी फाइंड करायचंय. फॉर्म्युला काय आहे तर डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू काय असते तर M. सो डेल्टा TF अपॉन KF इज इक्वल्स टू काय असते तर M. सो 0.36 डिवायडेड बाय 1.86 इज इक्वल्स टू M. फाइंड करा आन्सर आणि सांगा मला काय येते. ओके, सो कोणती येणार आहे तर 0.193 मोल पर काय येणार आहे तर केजी. डिव्हिजन 0.36 डिवायडेड बाय 1.86. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे P इफ रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर अँड वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट्स आर 0.018 and 18 mm of H. ह्याचा फॉर्म्युला काय असेल लोअरिंग इन वेपर प्रेशरचा फॉर्म्युला डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल्स टू काय असते तर रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर. आता त्यांनी काय दिलंय रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरची व्हॅल्यू दिली आहे. किती आहे रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशरची 0.018 आणि प्युअर सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर किती आहे 18 mm. सो इथं काय येणार आहे तर 18. म्हणजे पहिला फाइंड काय करावं लागणार आहे तर डेल्टा P. सो डेल्टा P इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 18 इंटू 0.018. 18 जा 18 जा 324. मग 324 3 डेसिमल आहेत म्हणजे हा काय येणार आहे तर 0.324 डेल्टा P. मग डेल्टा P म्हणजे काय असते तर डेल्टा P इज इक्वल्स टू P01 मायनस P. डेल्टा P इज इक्वल्स टू काय असते P01 मायनस काय असते P. सो इथं काय येणार आहे 0.324 इज इक्वल्स टू P01 किती आहे तर 18 मायनस पीच फाइंड करायचं आहे. वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन फाइंड करायचंय. सो P इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 18 मायनस 0.324. 18 मायनस 0.324 किती येते बघा 18.0000 मायनस 324. सो 10 मायनस 4 काय येणार आहे 6. 9 मायनस 2 काय येणार आहे तर 7. 9 मायनस 3 काय येणार आहे 6. इथं 7 येणार 17.676 असं ऑप्शन आहे का बघा ABCD मध्ये. CD चेक करा. CD चेक करा फक्त. C आणि D मध्ये काय व्हॅल्यू आहे बघा. मार्क्स ऍप्लिकेशन ओपन करा. किती कुठे आहे मोबाईल आणलं नाही मोबाईल रुद्रचं कुठे आहे कोणता आहे व्हॅल्यू श्रीदीप. C आणि D ची व्हॅल्यू काय येते 17.68. मग C घ्या. C 17.68 आहे तर 17.676 ऑप्शन C. हे लिहून घ्या. हे लिहून झालं मार्क्स ऍप्लिकेशन. हे लिहून झालं सो 17.676 म्हणजे 17.68 आलं. नेक्स्ट, calculate the number of moles of a non-volatile solute dissolved in 0.5 kg of solvent if molar elevation constant दिलंय आणि डेल्टा TB दिलंय. इथं पूर्ण फॉर्म्युला यूज करावा लागणार आपल्याला. फुल कोणता यूज करणार आहे डेल्टा TB इज इक्वल्स टू KB इंटू काय असते तर M आणि डेल्टा TB. KB म्हणजे मोलॅलिटी म्हणजे काय असते तर वेट मोलॅलिटी म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हेंट इन केजी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इंटू वेट ऑफ सॉल्व्हेंट इन कशामध्ये असणार आहे तर केजी इज इक्वल्स टू डेल्टा TB. मग मला फाइंड करायचं नंबर ऑफ मोल्स तर ह्याला रिअरेंज करायचं.
काय करायचं? रिअरेंज. रिअरेंज कसं करणार आहे? डेल्टा टीबी इंटू W1 डिवायडेड बाय KB is equals to number of moles of non-volatile solid. So delta TB काय येणार आहे तर 0.8 इंटू W1 काय आहे? वेट ऑफ सॉल्व्हेंट किती आहे? 0.5 kg आणि KB ची व्हॅल्यू किती आहे तर 2 केल्विन kg पर मोल. 8 5 जा 40 म्हणजे हा काय येणार आहे तर 0.40 येणार आहे. 0.40 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू n. 2 1 जा 0.20 म्हणजे n2 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0.2. n2 इज इक्वल्स टू काय येणार आहे 0.2 म्हणजे ऑप्शन कोणता येणार आहे तर बी. ऑप्शन कोणता येणार आहे? बी. ऑप्शन कोणता येणार आहे? बी. क्लिअर करू? ठीक आहे. पुढचं क्वेश्चन बघा. Arrange the following equimolar solutions according to increasing order of osmotic pressure considering what? Complete dissociation. मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलेलं होतं की असे क्वेश्चन्स खूपदा विचारले जातात, त्यामुळे हे लक्षात ठेवा. इथं जी काही तुमची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेंट ऑफ फॅक्टर काय असते तर आय. आणि वेंट ऑफ फॅक्टर आय हा काय असतो? आफ्टर कम्प्लीट डिसोसिएशन जर असेल तर नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन. नंबर ऑफ मोल्स आफ्टर डिसोसिएशन. मग इथं काय असणार आहे? KCl चं K प्लस आणि Cl काय असणार आहे? मायनस. म्हणजे इथं I इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 2. BaCl2 चं काय येणार आहे तर Ba2 प्लस प्लस 2Cl काय येणार आहे तर मायनस. म्हणजे इथं I इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 3. AlCl3 आहे तर Al3 प्लस प्लस 3Cl मायनस म्हणजे I इज इक्वल्स टू काय असणार आहे 4. Al2SO4 थ्राइस आहे तर Al2 टाइम्स Al3 प्लस प्लस 3 टाइम्स SO4 2 मायनस त्या केसमध्ये I इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 5. सो पहिला कोणता येणार आहे? डी. त्याच येणार आहे बघा, ऑर्डर तीच येणार आहे. कारण कसं येणार आहे 5 4 3 2 1 आहे ना. म्हणजे पहिला कोण येणार आहे? डी. डी म्हणजे कोण तर Al2SO4 काय येणार आहे तर थ्राइस. त्यानंतर कोण येणार आहे? Al2SO4 थ्राइस नंतर AlCl3 त्यानंतर BaCl2 त्यानंतर KCl. ऑप्शन कोणता आहे हा वाला? असा ऑप्शन सी आहे का? ऑप्शन सी असेल बघा. कम्प्लीट डिसोसिएशन असेल तर काय सांगितलं? वेंट ऑफ फॅक्टर काय कन्सिडर करायचं? जेवढे नंबर ऑफ मोल्स डिसोशिएट झाल्यानंतर मिळतात. मग KCl असेल तर K प्लस Cl मायनस. BaCl2 असेल तर Ba2 प्लस Cl मायनस. AlCl3 असेल तर Al3 प्लस प्लस 3Cl मायनस. Al2SO4 थ्राइस मध्ये असेल तर Al2 प्लस 2 टाइम्स Al3 प्लस प्लस 3 टाइम्स SO4 2 मायनस. हे I झालं. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वेंट ऑफ ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेंट ऑफ फॅक्टर. म्हणजे ज्याचं वेंट ऑफ फॅक्टर जास्त त्याची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी जास्त म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर जास्त. सो ऑप्शन कोणता येणार आहे तर सी. नोट डाऊन करून घ्या. Which of the following pair of solutions in water exhibit same osmotic pressure at same temperature? Molar mass of urea is 60 gram per mole आणि सुक्रोज is 342 gram per mole. हे बघा, ह्या दोघां पेअरचा जर ऑस्मोटिक प्रेशर काय पाहिजे? सेम. तर त्याचे नंबर ऑफ मोल्स काय झाला पाहिजे? सेम. कारण ऑस्मोटिक प्रेशर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असतो? ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. Osmotic pressure is directly proportional to concentration. हे बघा, pi is directly proportional to C. आणि C म्हणजे काय असते? C म्हणजे काय असते? N अपॉन काय असते? V. सगळ्याला पर लिटर आहे. सगळ्याला काय आहे? पर लिटर. म्हणजे सगळ्या केसेस मध्ये तुम्ही सगळ्यांचे काय फाइंड करा तर नंबर ऑफ मोल्स. काय फाइंड करा? नंबर ऑफ मोल्स. 3 ग्रॅम ऑफ युरिया. 3 ग्रॅम ऑफ युरिया डिवायडेड बाय मोलार मास ऑफ युरिया इज 60. आता 17.1 ग्रॅम ऑफ काय आहे तर सुक्रोज. So 17.1 divided by 342. 342 is the molar mass of what?
सुक्रोज. 6 ग्रॅम ऑफ युरिया 6 डिवायडेड बाय काय येणार आहे 60. इथं काय येणार आहे 17.1 डिवायडेड बाय 342 नंबर ऑफ मोल्स मिळणार. 3 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 60. परत 34.2 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 342. मास डिवायडेड बाय मोलार मास, मास डिवायडेड बाय मोलार मास, मास डिवायडेड बाय मोलार मास. कन्सेप्ट काय यूज करतो आपण मास डिवायडेड बाय काय यूज करतोय तर मोलार मास. परत 6 डिवायडेड बाय काय असणार आहे 6 डिवायडेड बाय 60 असणार. आणि 8.6 डिवायडेड बाय काय असणार आहे तर 342. मला सांगा हा 3 1 चा झाला, हा 3 2 चा आणि काय झाला तर 0 चा. 1/20 म्हणजे काय येणार आहे 0.05. 0.05. हा 17.1 17 म्हणजे 71. हा 1 चा आणि हा किती जाणार आहे तर 2 चा. पण 0.05 येणार आहे कारण एक डेसिमल शिफ्ट केला -1 म्हणजे हा काय येणार आहे तर 0. काय येणार आहे 05. तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे असं मला वाटतंय. बाकीच्या केसमध्ये बघा ह्याचं पण 0.05 आलं आणि ह्याचं पण 0. काय आलं तर 05. मी काय म्हटलं तुम्हाला ऑस्मोटिक प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन इज ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल्स टू कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. सगळ्याची व्हॉल्यूम काय आहे सेम 1 लिटर दिलंय ना, मग नंबर ऑफ मोल्स आपण काय कन्सिडर करणार आहे नंबर ऑफ मोल्स काय कन्सिडर करायचे दोघांचे कन्सिडर करायचे. ज्याचे नंबर ऑफ मोल्स काय असतील सेम म्हणजे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे सेम. नंबर ऑफ मोल्स सेम आहे म्हणजे काय सेम आहे कॉन्सन्ट्रेशन काय आहे सेम. कॉन्सन्ट्रेशन नंबर ऑफ मोल्स सेम कॉन्सन्ट्रेशन काय आहे सेम. कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर ते काय असणार आहे तर आयसोटोनिक जे आपल्याला विचारले. मग कोणता येणार आहे ऑप्शन 3 डिवायडेड बाय 1. हे कसं सॉल्व्ह केलं माहिती आहे ना 117.1 डिवायडेड बाय काय होतं 342. त्याला 171 अपॉन 342 इंटू 10⁻⁻1 केलं. दॅट इज 1/2 इंटू काय आलं तर 1/2 इंटू 10⁻⁻1 म्हणजे 0.5 इंटू 10 काय आलं तर -1 म्हणजे 0. काय आलं तर 05. येते का लक्षात मी जे सांगते ते येस और नो. A solution of 5 gram of non-volatile solute is in 50 gram of water. A solution of 5 gram of non-volatile solute in 50 gram of water decreases its freezing point by how much? 0.2 Kelvin. मग नॉन व्होलाटाइल सोल्यूट म्हणजे हा काय आहे तर नॉन व्होलाटाइल सोल्यूट म्हणजे हा W2 आहे आणि हा सॉल्व्हंट काय आहे तर W1 आहे. डिक्रीजेस फ्रीजिंग पॉइंट म्हणजे डायरेक्टली हा काय आहे तर डेल्टा TF आहे. तुम्हाला कॅल्क्युलेट द मोलार मास करायला सांगितलंय, दिलाय काय आहे तर KF. सो फॉर्म्युला काय आहे तर डेल्टा TF इज इक्वल्स टू KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 इंटू W1. मग किती येणार आहे डेल्टा TF मोलार मास फाइंड करायचा आहे ना. रिअरेंज करा फक्त त्याला. काय येणार आहे M2 इज इक्वल्स टू KF इंटू W2 इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TF इंटू काय येणार आहे तर W1. सो 1.86 इंटू 5 ग्रॅम इंटू 1000 डिवायडेड बाय डेल्टा TF. डेल्टा TF किती आहे 0.2 इंटू W1 50 आहे. हा 1 जा आणि हा किती जाणार आहे 10 जा. हा 0 0 काय होणार आहे तर कॅन्सल. 0.2 म्हणजे 2/10. 2/10 म्हणजे वरती शिफ्ट करूया काय 10 10 म्हणजे हजारच होणार आहे. 1.86 इंटू काय येणार आहे 1000 डिवायडेड बाय काय येणार आहे 2. 2 1 जा 2 0.9 जा आणि किती जाणार आहे तर 3 जा म्हणजे किती येणार आहे 930. काय येणार आहे 930. काय ट्रिक यूज केली कशी ट्रिक यूज केली कॅल्क्युलेशनची बघा. सीईटी मध्ये कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट असतं. कॅल्क्युलेशन लक्षात आलं तर सगळं लक्षात येते, कॅल्क्युलेशन नाही लक्षात आलं तर लक्षात येणार नाही.
क्लियर करू स्क्रीन? स्क्रीन क्लियर करू? काय बघा, calculate the molality of solution containing non-volatile solute if the boiling point elevation is 0.39 आणि Kb. फॉर्म्युला काय आहे? डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू काय आहे तर एम. सो डेल्टा टीबी ची व्हॅल्यू काय आहे? 0. काय आहे तर 39. केबी ची व्हॅल्यू किती आहे? 0.52 इंटू काय येणार आहे? एम. सो 0.39 डिवायडेड बाय 0.52 इंटू काय येणार आहे इज इक्वल्स टू काय येणार आहे तर एम. 13 1 जा 13, 13 2 जा 26, 13 3 जा 39, 13 4 जा 52. 13 चा टेबल आहे बघा. कशाचा टेबल आहे? 13. 13 3 जा 39, 13 4 जा 52, 3/4. 3/4 म्हणजे किती येणार आहे? 0.75 मोल पर काय येणार आहे तर केजी मोलॅलिटी. नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेट द मोलॅलिटी of a solution containing non-volatile solute if boiling point elevation of solution is 0.39. हा झाला ना, सॉरी. कॅल्क्युलेट द क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट फाइंड करायचंय. कसं करणार क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट? हे बघा, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट म्हणजे काय फाइंड करायचंय? केएफ. इफ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, ही मोलॅलिटी आहे. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट काय आहे तर डेल्टा टीएफ. फॉर्म्युला काय आहे? डेल्टा टीएफ इज इक्वल्स टू केएफ इंटू काय आहे तर एम. सो फाइंड काय करायचं आहे? केएफ. सो डेल्टा टीएफ अपॉन एम इज इक्वल्स टू केएफ. सो डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किती आहे? 1.86 डिवायडेड बाय 0.4 इज इक्वल्स टू केएफ. म्हणजे 18 डिवायडेड बाय काय आहे तर 4 इज इक्वल्स टू केएफ आहे. 4 1 जा आणि 4 किती जाणार आहे? 4 4 जा 4 16 जा, राहिले 2 म्हणजे 4.5 म्हणजे 4.5 केल्विन केजी पर मोल. व्हॅल्यू समजायला पाहिजे कोण कशी आहे बघा. पॉइंट बघा 52 सेकंड मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. किती सेकंड मध्ये? 52 सेकंड मध्ये. म्हणजे तेवढी स्पीड तुमची असायला पाहिजे की क्वेश्चन रीड करणे, व्हॅल्यू लिहिणे, सॉल्व्ह करणे. सॉल्व्ह करणे तर मी पुढचं सॉल्व्हच नाही केलं. मी म्हटलं 4 4 चा काय येत आहे? 16. मग 4 ची कोणती आहे का? 2 आहेत, 4.0 आणि 4.5. 4.0 तर येऊ शकत नाही कारण 16 यायला पाहिजे होतं. एवढं फास्ट डोकं चालायलाच पाहिजे, म्हणजे प्रॅक्टिस पाहिजे. नाहीतर काय जय माता ती करून यायला तरी चालतंय, काय मिळते तर मिळते मार्क्स. चला झालं. पुढचं बघा, विच फ्रॉम द फॉलोइंग मिक्सचर ओबेज रॉल्स लॉ. रॉल्स लॉ कोण ओबे करतो? जो आयडियल सोल्युशन आहे. आयडियल सोल्युशन कोण आहे? बेन्झिन आणि टोल्यून. दुसऱ्यांदा हाच सेम प्रश्न वेगळ्या वेनं. तिथं विचारलेलं विच ऑफ द फॉलोइंग इज आयडियल सोल्युशन. इथं विचारलंय की कोण ह्यातला रॉल्स लॉ ओबे करतो. जो सोल्युशन रॉल्स लॉ ओबे करतो तो काय असतो तर आयडियल सोल्युशन. जो सोल्युशन रॉल्स लॉ ओबे करतो तो कसला सोल्युशन असतो? आयडियल सोल्युशन. नाव कॅल्क्युलेट द ऑस्मोटिक प्रेशर. Calculate what? Calculate the osmotic pressure. Calculate the osmotic pressure of 0.2 molar aqueous solution of an electrolyte. If its Vent-Hoff factor I is how much? If its Vent-Hoff factor I is 1.6. मग इथं काय येणार आहे तर pi is equals to ICRT. मग I ची व्हॅल्यू किती आहे तर 1.6 इंटू 0.2 इंटू R ची व्हॅल्यू किती आहे? 0.0821 इंटू 300. मी लास्ट टाइम पण ही ट्रिक सांगितलेली. 300 चे जे 2 0 आहेत ते इथं डेसिमलला शिफ्ट करा. म्हणजे इथं काय येणार आहे तर 1.6 इंटू 0.2 म्हणजे 2/10 लिहा. इंटू काय करा तर 8.21 इंटू काय करा तर 3 करा. 16 म्हणजे 16, 16 टू 32. म्हणजे हा 3.2 आपण काय लिहूया 10 इंटू 8.21 आपण इंटू काय तर 3. 0.32 इंटू 3 इंटू 8.21. पायची व्हॅल्यू. पाय इज इक्वल्स टू ICRT. पाय इज इक्वल्स टू ICRT.
काय येतंय बघा. फाय इज इक्वल्स टू काय येते तर 7.88. 7.88 म्हणजे हा झाला. क्लिअर करू स्क्रीन. बरं, डिटरमाइन द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डेल्टा TF फॉर 1 मोलार CaCl2 इफ 1 मोलार युरिया सोल्युशन हॅज डेल्टा TF व्हॅल्यू X. कसं फाइंड करणार डेल्टा TF? CaCl2 आहे ना, इथं बघा, इथं CaCl2 डिसोशिएटिंग सोल्यूट आहे. कसला सोल्यूट आहे? डिसोशिएटिंग सोल्यूट आहे म्हणजे CaCl2 देताना काय देणार आहे तर Ca2++2Cl काय देणार आहे तर मायनस. त्यासाठी आपण ह्याचा I काय कन्सिडर करायचं तर 3. काय कन्सिडर करायचं? I 3 कन्सिडर. ठीक आहे. सो डेल्टा TF अपॉन डेल्टा TF कशाचं? डिटरमाइन द एक्सपेक्टेड व्हॅल्यू. डेल्टा TF ऑफ CaCl2 अपॉन डेल्टा TF ऑफ काय असणार आहे तर युरिया इज इक्वल्स टू, इथं डेल्टा TF इज इक्वल्स टू IKF इंटू काय असते तर M. दोघांचं मनच आहे. I किती आहे याचं? 3. IKF म्हणजे इथं 3 इंटू KF इंटू काय येणार आहे तर 1 मोलार आणि युरियाचं काहीच नाही. KF इंटू काय येणार आहे तर 1. हा 3 KF काय होणार आहे तर कॅन्सल. TF ची व्हॅल्यू काय आहे तर X आहे. ही X आहे म्हणजे डेल्टा TF ऑफ CaCl2 इज इक्वल्स टू 3 इंटू काय येणार आहे X. सो हा काय येणार आहे तर 3X. इथं काय यूज केलं हे बघा, डेल्टा TF ऑफ CaCl2 आपण डेल्टा TF ऑफ काय आहे तर युरिया इज इक्वल्स टू काय असणार आहे तर IKF इंटू M परत IKF इंटू M. याचं I नसतंय, 1 असतंय. हा KF कम झाला, MM कम झाला तर राहिलं फक्त I कोणाचं तर CaCl2चं I राहिलं.